स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली जिल्हा परिषदेमधील भाजपाचे गटनेते आशिष जाधव यांनी जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत ग्रामीण भागातील पाणीपुरवठा, स्वच्छता आणि जलसंधारणाची कामे दर्जेदार व नियोजनबद्ध पद्धतीने राबवावीत अशी मागणी केली। स्वतः अभियंता असलेल्या जाधव यांनी विकास कामामध्ये गुणवत्ता, पारदर्शकता आणि देखभालीवर विशेष भर देण्याची गरज व्यक्त केली। घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया तसेच शौचालयांच्या कामांची नियमित देखभाल व्हावी यासाठी काटेकोर यंत्रणा उभारण्याची आवश्यकता त्यांनी मांडली। प्रत्येक गावातील पाण्याच्या टाकीजवळ छोटे जलशुद्धीकरण केंद्र उभारून ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची अभिनव संकल्पनाही त्यांनी बैठकीत मांडली। यावेळी माजी पालकमंत्री व आमदार सुरेश खाडे यांनी मिरज तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण कामे केल्याचे आशिष जाधव यांनी नमूद केले। एक जलसंधारणाचा जो मुद्दा आहे की पाणी साठवून बंधारे जे आपण उभा केलेले आहेत, आज ग्रामीण भागामध्ये ओढ्या नाल्यावरती बंधारे बांधलेले आहेत, लघु पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून बंधारे बांधलेले आहेत। पण तसं बघायला गेलं तर त्या बंधाऱ्यामध्ये जो काय गाळ साचलेला आहे, आज माती एवढी साचलेली त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये पाणी साठवून होत नाही। त्याच्यामुळं आम्ही त्या अधिकाऱ्यांना सुद्धा ह्या सूचना दिलेल्या आहेत की लवकरात लवकर हे जे काय बंधारे आहेत हे लवकरात लवकर गाळमुक्त करावेत, आणि जेणेकरून बाबा आमच्या शेतकरी राजाला त्याची चांगली सोय त्या पाण्याची होईल। त्याच्यामध्ये जर पाणी साठलं तर त्याचं पर्क्युलेशन चांगलं होईल, शेतकऱ्यांच्या बोरवेलला, विहिरीला पाणी त्याच्यामध्ये पर्क्युलेशन होईल आणि त्याचा फायदा होईल। त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून लघु पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून नवीन बंधारे ज्या ठिकाणी आपल्याला देता येतील त्या ठिकाणी ओढ्या नाल्यावरती बंधारे द्यावेत, आणि जे ऑलरेडी बंधारे बांधलेले आहेत त्याच्यातला गाळ काढून लवकरात लवकर बाबा ते बंधारे कार्यान्वित करावेत, जेणेकरून बाबा त्याचं पर्क्युलेशन होऊन आमच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा। कारण आता पावसाळा जवळ येतोय आणि आधीच सांगतात की अल निनोमुळे पाऊस कमी होणार आहे। जर असं पुढे दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार असेल, आपल्याला चित्र दिसतंय तसं, तर आत्ता जो काही मान्सूनपूर्व आता पाऊस चालू होईल त्या पावसाची साठवण, पाण्याची साठवण जर आपण योग्यरित्या जर केली तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये 5-6 महिने काय होईना त्याचा आपल्याला फायदा होईल। आणि बरेच पाझर तलाव त्या ठिकाणी आहेत, तर त्या पाझर तलावाच्या माध्यमातून सुद्धा आज बरीच गळती होते। तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत पाझर तलावाच्या हे मेंटेनन्स करून कार्यान्वित केल्या पाहिजेत। आज काकडवाडी, कांचनपूर, सांबरवाडी, रसुलवाडी आणि आमचं मानमोडी हे जे काय आमची 4-5 छोटी गावं आहेत, या गावांच्यासाठी तिथं तलाव नाही आहे। तर समजा सांबरवाडी गावामध्ये आज 11 एकर जमीन ही गायरांची आहे। त्यामुळे एक आम्ही त्या ठिकाणी सुचवलेलं आहे साहेबांना की त्या सांबरवाडी गावामध्ये जर एखादा पाझर तलाव आपण जर तयार करू शकलो तर या 5 गावाला पर्क्युलेशननी पाणी त्या तलावातून जाईल आणि कायमस्वरूपी त्यांचा पाण्याचा प्रश्न मिटेल। आज 5 गावच्या पाणीपुरवठ्याची योजना स्पेशल आहे, त्या योजनेवरतीच सगळी आमची गावं डिपेंड आहेत। त्यामुळे हे जर पाझर तलाव झालं तर त्या पाझर तलावाच्या माध्यमातून आमच्या 5 गावांना पिण्याचं आणि शेतीचं पाणी योग्यरित्या मिळेल। त्यामुळे ते तलाव होण्यासाठी सुद्धा आम्ही आज जलव्यवस्थापन समितीमध्ये आज ते मांडलेलं आहे। त्यामध्ये लघु पाटबंधारे विभागामार्फत त्यासुद्धा सर्वे होईल आणि लवकरात लवकर ते सुद्धा त्या ठिकाणी काम चालू होईल।